नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरती एक वनरक्षकाची सर्व महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी एकच रूल लावायला पाहिजे. तर आता नागपूरवाल्यांनी वेगळे रूल लावलेत. तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल की नागपूरवाले हे जे काही फिटनेस सर्टिफिकेट्स आहे ते आत्ताच्या आत्ता आम्हाला द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला रिजेक्ट करू. असे कसे रिजेक्ट करू शकता? काही रिजेक्ट करू शकणार नाही. बघा, याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सरी सारखाच विषय हा आहे की यांच्याकडे आता विद्यार्थी जास्त येत आहे आणि तिथली जी सिस्टीम आहे, तिथले जे लोक आहे त्यांना ते कमी करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये ते गट्स नाहीत की एवढे विद्यार्थ्यांचे ते जे फिजिकल होणार आहे, रनिंग होणार आहे ते कंडक्ट करू शकता. आणि म्हणून ते असे वेगवेगळे विषय काढताय की फिटनेस सर्टिफिकेट्स आम्हाला आत्ताच्या आत्ता द्या. विद्यार्थी अक्षरशः 2-3-4 दिवसापासून, अक्षरशः 8 दिवसापासून जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत तिथे रांगाच्या रांगा लावून बसलेत, बट विद्यार्थ्यांना ते मिळत नाही. काही हॉस्पिटलमध्ये तर डायरेक्ट पाठीच लावण्यात आली की आता आम्ही तुम्हाला कुठल्याही मेडिकल सर्टिफिकेट्स, फिटनेस सर्टिफिकेट्स देऊ शकणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांनी काय करावं? जे उपमुख्यमंत्री बनून बसले, जे गृहमंत्री म्हणतात स्वतःला, ते अशा यांच्या नागपूरमध्ये अशा विद्यार्थ्यांना जर त्रास होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय यांच्याकडून काय विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण की यांनी ज्याप्रमाणे कोणती सगळ्या ज्या काही भरत्या घेतल्या, सगळ्या भरत्यांमध्ये यांनी फ्रॉडच केला आणि तो फ्रॉड यांचा वेळोवेळी बाहेर येतोय. तरीही आपण त्यांना मतदान करतोय. आज वेगळ्याच मूडमध्ये मित्रांनो, कारण की नाशिकचं ज्यावेळेस झालं मित्रांनो, ग्राउंड झालं, त्या ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट्स मागण्यात आलं नाही. तिथे त्यांना सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला रनिंगच्या वेळेस ते सर्टिफिकेट्स घेऊ तुमच्याकडून. मग आता नागपूरवाले का वेगळा निर्णय लावताय? मग अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती होते. विद्यार्थी रनिंगची तयारी करतोय का इथे सिव्हिलचे जे फेरफटके मारावे लागणारे फक्त एक सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांना एवढा दिवस ते फिरवताय आणि परत आता त्यांना सांगताय की आम्ही तुम्हाला रिजेक्ट करू. अशी तिथे कंडिशन आहे. तिथे त्यांना सांगण्यात येते, ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, बहुतेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की नाशिकच्या ठिकाणी कुठेही त्यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स मागण्यात आलं नाही. मग तुम्ही का मागताय? तर ते म्हणतात की नाही, आमचा रूल वेगळा. आमचा रूल वेगळा म्हणजे काय? घरचं डिपार्टमेंट आहे का? डिपार्टमेंट एकच आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. ते वेगळा निर्णय लावता, हे वेगळा निर्णय लावता. आता जे ठाण्याचं ग्राउंड आहे, ठाण्यामध्ये 80,000 विद्यार्थी आहेत. 80,000 विद्यार्थ्यांसाठी आता कुठला वेगळा निर्णय लावणार आहे? सरकार कुठे चाललंय? सरकारला या जनतेच्या, आपल्या गरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना यांना काही घेणं देणं नाहीये. मित्रांनो, सगळ्यांनी एकत्र यावं लागणार आहे. जे काही विद्यार्थी आता ते ग्राउंडला जात आहेत, जे कोणाचं अजून डिले असेल, व्हिडिओ बनवण्याचं एक कारण होतं की ज्यांचं कोणाचं नंतर असेल, अशा विद्यार्थ्यांनी मेडिकल सर्टिफिकेट्स कृपया करून डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव पातळीवर जाऊन गव्हर्नमेंटचं मेडिकल सर्टिफिकेट्स घ्या. कारण की ज्यांच्याकडे टाइम आहे, बट ज्यांची वेळ गेली, जे तिथे जाऊन आले, अशा विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी तिथे आंदोलन करावंच लागणार आहे. बट याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी हा रिजेक्ट होणार नाही, डिस्क्वालिफाय होणार नाही. ही तर काळ्या दगडावरची रेग आहे. यांना हे मेडिकल सर्टिफिकेट्स त्यांना जे वेळेस आपलं रनिंग असेल त्यावेळेस जरी दिलं आपलं तरी चालेल. जर यांनी आपलं नाव त्यांनी दिलं नाही की तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला रिजेक्ट करण्यात आलं, त्यावेळेस हा जो उद्रेक होणार आहे, हा विद्यार्थ्यांचा उद्रेक होणार आहे. फक्त आणि फक्त मेडिकल सर्टिफिकेटसाठी जर तुम्ही विद्यार्थ्यांना डिस्क्वालिफाय केलं तर विद्यार्थी यांना कुठे उभं राहू देणार नाही. आता उगाच ते विद्यार्थ्यांना भाऊ घालताय की विद्यार्थ्यांना घाबरवताय की तुमच्याकडे नसेल तर आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय करू. बट त्यांनी त्यांचे नंबर पण घेतले. जर सेफ साईड बघायला गेले तर त्यांचे नंबर पण घेतले आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला कळवू. बट ठीक आहे, नाही कळवलं तरी यांना, त्या विद्यार्थ्यांना घ्यावंच लागणार आहे. यांना असा कुठलाच क्रायटेरिया, बघा नाशिकचं जर ते ज्यावेळेस फायनल रिझल्ट लावतील, ठाण्याचा लावतील आणि नागपूरचा लावतील, तर मग त्याच्यामध्ये तर असं ते काही मेन्शन करू शकत नाही की ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स नव्हतं म्हणून आम्ही त्याला डिस्क्वालिफाय केलं. आणि नाशिकमध्ये एकही विद्यार्थी असा सापडणार नाही. मग हा उद्रेक होणार आहे मित्रांनो, आणि त्यामुळे त्यांना हे असं करता येणार नाही. बट ज्या विद्यार्थ्यांचं अजून राहिलेलं असेल त्यांनी लवकरात लवकर ते काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला जे काही विद्यार्थी राहिले त्यांना एक मेंटली टेन्शन तर राहणार आहे. ऑफकोर्स टेन्शन येतच, जर त्यांनी असं केलं तर टेन्शन येतच. बट टेन्शन घ्यायची काही गरज नाही, त्याच्यावर तोडगा हा निघणारच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.